लक्ष्मीच्या पावलांनीच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की कॉन्फरन्स रूममध्ये कला काही मी बोलू का म्हणून परमिशन मागते. त्यावर अबा तिला परमिशन देतात व ती सर्वसामान्य लोकांच्या भावना तिथे मांडते, ज्या ते दागिने खरेदी करताना अनुभवत असतात. व ती सजेस्ट करते की आपण चांदेकरांचे दागिने 1 ग्राममध्ये बनवले तर ते सर्वसामान्य लोकांना घेता येतील. दुसरीकडे घरी रोहिणी कलाबद्दलच विचार करत असते. ती साधेपणाचा भाव आणून बिझनेसमध्ये पण एक करून येत असते. अद्विकचा स्वभाव बघता तो फॅमिलीसाठी काहीही करू शकतो, पण कला तसे करणार नाही. त्यामुळे ती चिंतित असते. कॅफेमध्ये सोहम विचार करत असतानाच तिथे काजल येते व त्याला विचारते की तो काय विचार करतोय. त्यावर सोहम त्याची प्रक्रिया मांडतो की आज फक्त एकच पेंटिंग विकली गेली आहे, तर तुझा मालक मला इथे ठेवेल का? त्यावर कला त्याला मोटिवेट करते की आज अजून सुरुवात आहे, म्हणून एकच पेंटिंग विकली गेली आहे. थोड्या दिवसांनी इथल्या जवळच्या लोकांना समजेल की इथे पेंटिंग एक्झिबिशन होतं, तर सगळे येतील इथे. म्हणून तू टेन्शन घेऊ नको आणि तू चांदेकर आहेस, तुझ्याकडे पैशाची कमी नाही आहे. विकले गेले काय पेंटिंग्स आणि नाही गेले काय, तुला काहीही फरक पडला नाही पाहिजे. त्यावर सोहम मनातल्या मनात विचार करतो की मी हे सगळं तुझ्यासाठीच करतोय. मला माहिती आहे तू कला वहिनीसारखीच स्वाभिमानी आहेस, त्यामुळे मी पैसे दिलेले तू घेणार नाहीस. म्हणून जेणेकरून माझे इथले पेंटिंग विकले तर त्यातून तुझे कमिशन मी तुला देऊ शकेल आणि तुझी हेल्प होईल. ऑफिसमध्ये कॉन्फरन्स रूममध्ये कलाली मांडलेली प्रक्रिया सगळ्यांनाच आवडलेली असते. आबा पण भरपूर खुश असतात. मार्केटिंगवाले पण बोलतात की आपल्याला आता सगळं काम सहज सोपं होईल. आबा अद्विकला त्यावर त्याची प्रतिक्रिया विचारतात, तर तो बोलतो, जर आपला खप वाढणार असेल तर मला काही हरकत नाही. आबा खुश होऊन बोलतात की आपण हे कलेक्शन गणपतीच्या वेळेस लॉन्च करू आणि त्याला कलाविष्कार असे नाव देऊ. व ही मीटिंग इथेच संपली असे जाहीर करतात. सगळे गेल्यावर कॉन्फरन्स रूममध्ये फक्त कला आणि अद्विक असताना अद्विक तिला म्हणतो, तू नको ते काम का बरं ओढून घेते अंगावर. त्यावर कला त्याला बोलते, मला माझे काम करू दे, आता मी बाहेर जाऊन काम करते, तू मला डिस्टर्ब करू नको. व ती चालली जाते. घरी सरोज बसलेली असताना तिथे रोहिणी येते व तिला कलाविरुद्ध वापस भडकवते की आता यापुढे आपण कलाची परमिशन घेऊन जर काही करायची नाही म्हणजे मिळवले असे, व फोनचा बहाणा करून तिथून निघून जाते. त्यावर सरोज पण विचार करते की कलाला वेळीच आवर घालायला हवा. घरी हॉलमध्ये सगळे बसलेले असताना कला पाणी पित असते. तेव्हाच तिथे सरोज येऊन तिला ऐकवते की आता तू तुझे रंग दाखवायला लागली आहे. आज तू पाणी पिते आयतं येऊन, उद्या तू ऑफिसवरून आल्यावर आयता चहा मागशील आणि नुसते ऑर्डर सोडशील. तसेही तू ऑफिसमध्ये नको तिथे तोंड खुपसून चुकी केलेलीच आहे. आम्ही आधीपासून बिझनेस करतो व तुझी आम्हाला काहीही गरज नाही. आज नाईलाजास्तव तुझे आम्ही ऐकले म्हणून तू डोक्यावर चढू नको. आपली लायकी सोडून जर तू वागली तर तुझी जागा दाखवायला मला वेळ लागणार नाही. व अद्विककडे वळून त्याला म्हणतात की उद्यापासून ही मला ऑफिसमध्ये दिसली पाहिजे नाही. त्यावर अद्विक बोलतो की सगळ्यांना तिची आयडिया आवडलेली आहे व तिने हे सगळ्यांसमोर कॉन्फरन्समध्ये मत मांडलेले असताना तिथे आबा व बाकीच्या टीमलाही तिची आयडिया आवडलेली आहे. त्यामुळे आपण तिला रोखू शकत नाही. तिचे असणे आवश्यक आहे आणि आपल्या ऑफिसची प्रोसिजर तीच आहे की तिने मत मांडले तर तिला तिथे प्रेझेंटेशन द्यावेच लागेल, म्हणून आपण तिला थांबवू शकत नाही. ही बोलत असताना दरवाजात पाहुणे येऊन थांबतात व सरोजला आवाज देतात. त्यावर सरोज खुश होऊन त्यांना म्हणते, आनंद भाऊजी घरात या व त्यांचे वेलकम करते. सगळे आल्यावर ती आबांना कळवण्यास सांगते. आबा येऊनही खुश होतात व रोहिणी खुश होऊन राहुलला सांगते की हा माझा कझन आहे व मी त्याला बोलवले आहे खास करून आज, कारण की त्यांचा पाहुणचार करण्यात कलाचा खूप वेळ वाया जाईल. वर बघते आज ती कशी काम करते म्हणून. दोघंही खुश असतात व सरोज त्यांना बोलतात की आपण जवळजवळ 2 वर्षांनी भेटत आहोत. आम्हाला खूप आनंद झाला तुम्हाला इथे बघून. त्यावर ते पाहुणे त्यांना बोलतात की आम्ही स्वतःहून नाही आलेलो, आम्हाला सरोज यांनी बोलवले व आबाला त्यांची आठवण येते असे सांगितले, त्यामुळे आम्ही नाकारूच शकलो नाही व आलो भेटायला. त्यावर रोहिणी पण सहमत होऊन म्हणते
की आबा पण तुमची खूप आठवण काढत असतात व मी सगळ्यांना याच्यासाठी नाही सांगितलं कारण मला सगळ्यांना सरप्राईज द्यायचं होतं. तिचं एवढं गोड बोलणं ऐकून सरोज मनातल्या मनात विचार करतात की बरी आहे नाही, एवढी अचानक एवढी चांगली वागायला कशी लागली आहे. व रोहिणी बोलतात की राहुल आणि अद्विकच्या लग्नाच्या टायमाला पण आनंद भाऊजी तुम्ही नव्हते, म्हणूनच मला वाटलं की तुम्ही नवीन सुनांना पण भेटून घ्याल. त्यावर सगळेच त्यांना आदरातिथ्य करून त्यांची खुशाली विचारून त्यांना बसायला लावतात व सरोज कलाला पाणी आणण्यास सांगते. तिच्या मागेच किचनमध्ये जाते. बसल्या बसल्या रोहिणी बोलत असते की आता बघतेस तू कामात कशी काय विचार करतेस कलाच्या डिझाईन्सबद्दल. एकदा तुझी कामात गडबड झाली की आबा तुला बिझनेसमध्ये घेताना 100 वेळा विचार करते. किचनमध्ये कला काम करत असताना तिथे सरोज येतात व तिला बोलतात की आता मी तुला सून मानत नसली तरी सगळ्यांसमोर तू चांदेकरांची सून आहे, म्हणून तुला पाहुण्यांचे आदरातिथ्य करावेच लागेल आणि आबा तुला सुगरण म्हणतात, तर तुला कौतुक मिळवायचे असेल तर तुला काम करावंच लागेल घरचे. व मला डिझाईन्स बनवायचे म्हणून मी स्वयंपाक करणार नाही व तिकडेच लक्ष देईल हे कारण मी सहन करणार नाही, किंवा मी स्वयंपाक केला म्हणून मग माझी डिझाईन्स बनली नाही हे सुद्धा चालणार नाही. तुला काम करायचे होते ना, तर आता घर आणि ऑफिस दोन्ही पण सांभाळून दाखव. बिझनेस आणि पर्सनल लाईफ ही वेगवेगळी ठेवलेलीच बरी. आजचा भाग इथेच संपला. पुढील जाणून घेण्यासाठी उद्याचा भाग नक्की बघा. आजचा भाग आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.